राम कृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर चिंतन करणार आहोत. एका अशा कथेमध्ये मग्न होणार आहोत, जी कथा ऐकल्याने केवळ कानांचे समाधान होत नाही, तर जन्मोजन्मीचा शीण निघून जातो. आजची आपली कथा आहे विजया एकादशीची. मंडळी, जगात असा कोण माणूस आहे ज्याला विजय नको आहे? विद्यार्थ्याला परीक्षेत विजय हवा असतो. व्यापाऱ्याला व्यापारात यश हवे असते. आणि संसारी जीवाला या भवसागरातून तरून जाण्यासाठी विजय हवा असतो. पण हा विजय मिळवायचा कसा? जेव्हा चारी बाजूंनी अंधार दाटतो, जेव्हा आशेचा एकही किरण दिसत नाही, तेव्हा काय करावे? याचे उत्तर आजच्या या कथेत दडलेले आहे. ही कथा सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचे आहे. ही कथा म्हणजे केवळ एक मनोरंजन नाही, तर हा एक मंत्र आहे. आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की जो कोणी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण एकाग्रतेने ऐकतो, त्याला वाजपेयी यज्ञ केल्याचे फळ मिळते. चला तर मग, मी तुम्हाला ती कथा सांगायला सुरुवात करते. त्या अगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनत घेऊन बनवला आहे. माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. चला तर मग मंडळी, मी कथा सांगायला सुरुवात करते. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की पुढचा काही वेळ तुमची सर्व कामे बाजूला ठेवा. मनातील विचार बाजूला सारा आणि पूर्ण श्रद्धेने माझ्यासोबत या भक्तीच्या प्रवासात सामील व्हा. ही कथा तुमच्या आयुष्यातील नैराश्य दूर करून तुम्हाला विजयाचा मार्ग नक्कीच दाखवेल. मंडळी, कथेची सुरुवात होते द्वापार युगात. तो काळच मोठा विलक्षण होता. हस्तिनापुराच्या त्या भव्य राजसभेत, जिथे सोन्याचे खांब आणि हिऱ्या माणकांचे झुंबर लटकत होते, तिथे धर्मराज युधिष्ठिर चिंतेत बसले होते. समोर साक्षात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. श्रीकृष्णाचे ते रूप किती मनोहर! डोक्यावर मोरपीस, गळ्यात वैजयंती माळा आणि चेहऱ्यावर तेच जगाला भुरळ घालणारे स्मितहास्य. युधिष्ठिर हात जोडून अत्यंत नम्रतेने भगवंताला म्हणाले, हे वासुदेवा, हे मधुसूदना, आपण माझ्यावर नेहमीच कृपा केली आहे. आता माझ्या मनाला एका प्रश्नाने ग्रासले आहे. माघ महिना सुरू आहे. या महिन्याच्या कृष्ण पक्षात, म्हणजेच वद्य पक्षात जी एकादशी येते, तिचे नाव काय आहे? त्या एकादशीचे व्रत कसे करावे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे व्रत केल्याने जीवाचा उद्धार कसा होतो? देवा, कृपा करून माझ्या या अज्ञानाचा अंधकार दूर करा. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराच्या प्रश्नावर प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे धर्मराजा, तू खरोखरच लोकांच्या कल्याणाचा प्रश्न विचारला आहेस. ऐक, मी तुला या एकादशीचे महात्म्य सांगतो. माघ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात. हे नावच सांगते की ही एकादशी विजय देणारी आहे. या व्रताचा महिमा इतका अगाध आहे की हे व्रत करणाऱ्याला या त्रिभुवनात, तिन्ही लोकात कोणीही पराजित करू शकत नाही. त्याचा विजय हा सूर्याच्या उगवण्या इतकाच अटळ असतो. भगवान पुढे म्हणाले, हे राजा, या व्रताची कथा अतिशय प्राचीन आहे. एकदा साक्षात ब्रह्मदेवाला त्यांचे पुत्र नारद मुनींनी हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा ब्रह्मदेवाने नारदांना जी कथा सांगितली, तीच पापनाशक कथा मी आज तुला सांगणार आहे. भगवान श्रीकृष्ण कथा सांगू लागले. एकदा नारद मुनी, जे त्रैलोक्यात संचार करणारे आणि नारायण नारायण असा अखंड नामजप करणारे भगवंताचे लाडके भक्त आहेत, ते आपले वडील ब्रह्मदेव यांच्याकडे सत्यलोकात गेले. ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते आहेत. 4 वेदांचे उद्गाते आहेत. नारदांनी ब्रह्मदेवाला वंदन करून विचारले, हे पितामह, आपण सर्वज्ञ आहात. मला एका अशा व्रताची माहिती द्या जे मानवाच्या सर्व पापांचा नाश करेल
आणि त्याला कठीण प्रसंगात विजय मिळवून देईल. ब्रह्मदेव आपल्या पुत्राच्या नारदाच्या या लोककल्याणकारी प्रश्नाने सुखावले. ते म्हणाले, हे नारदा, तू धन्य आहेस. आजवर मी हे गुपित कोणालाही सांगितले नव्हते, पण तुझ्या विनंतीवरून मी तुला ते सांगतो. माघ कृष्ण पक्षातील विजया एकादशी ही महापुण्यकारक आहे. प्राचीन काळी त्रेतायुगात जेव्हा साक्षात भगवान विष्णूंनी राम अवतार धारण केला होता, तेव्हा त्यांनी स्वतः या व्रताचे आचरण केले होते. नारदांना आश्चर्य वाटले. काय? साक्षात प्रभू रामचंद्रांनी हे व्रत केले? ते तर स्वतः परमेश्वर आहेत. त्यांना व्रताची काय गरज? ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, नारदा, अरे देवाने नरदेह धारण केला की त्याला मानवाचे सर्व भोग आणि नियम पाळावे लागतात. त्याला नरनाट्य म्हणतात. श्रीरामाने मानवासारखे सुखदुःख भोगले, रडले, हसले आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी तपश्चर्याही केली. ऐक ती अद्भुत रामायण कथा. मंडळी, कथेचा ओघ आता त्रेतायुगात येतो. प्रभू रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास झाला आहे. अयोध्येचा त्याग करून, राजवस्त्रांचा त्याग करून प्रभू राम, माता सीता आणि भाऊ लक्ष्मण दंडकारण्यात राहत आहेत. नियतीचा खेळ बघा कसा असतो. जो राजा होणार होता तो वनात अनवाणी पायाने फिरत आहे. पंचवटीत असताना एक भयंकर घटना घडली. दुष्ट रावणाने, कपटाने साधूचे रूप घेऊन माता सीतेचे अपहरण केले. जेव्हा राम आश्रमात परतले आणि त्यांना सीता दिसली नाही, तेव्हा त्यांची अवस्था काय झाली असेल? विचार करा त्या पतीच्या मनाचा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ज्यांचे नामे तरती दोषी, तो हा रडत असे वनासी. ज्याच्या नावाने पापी लोक तरुण जातात, तो राम आज सीते, सीते म्हणून झाडावेलींना मिठी मारून रडत आहे. हा प्रसंग ऐकताना आजही डोळ्यात पाणी येते. रामाचे डोळे अश्रूंनी भरलेले आहेत. ते पशूंना विचारत आहेत, पक्ष्यांना विचारत आहेत, तुम्ही माझ्या सीतेला पाहिले का? अशातच जटायूचा उद्धार झाला, कबंधाचा वध झाला आणि राम ऋष्यमुख पर्वतावर आले. तिथे मारुतीरायांची भेट झाली, सुग्रीवाशी मैत्री झाली. सीतेचा शोध घेण्यासाठी वानरवीर 10 दिशांना गेले आणि अखेरीस हनुमंताने सागरापार जाऊन लंकेत सीतेचा शोध लावला. परत येऊन त्यांनी रामाला सांगितले, प्रभू, माता सीता सुखरूप आहे, पण ती अशोकवनात राक्षसिणींच्या पहाऱ्यात अत्यंत दुःखी आहे. ती रात्रंदिवस फक्त तुमचेच नामस्मरण करत आहे. हे ऐकून रामाच्या अंगात वीरश्री संचारली. माझ्या सीतेला सोडवण्यासाठी मी आताच्या आता लंकेवर आक्रमण करेन, अशी गर्जना करून प्रभू राम आपल्या अफाट वानर सेनेसह निघाले. लाखो वानर जय श्रीरामचा जयघोष करत चालले होते. चालत चालत हे अफाट सैन्य भारताच्या दक्षिण टोकावर म्हणजे आताच्या रामेश्वरमच्या किनाऱ्यावर येऊन पोचले. आणि तिथे आल्यावर सर्वांची पावले थबकली. समोर काय होते? समोर होता अथांग, अफाट महासागर. त्याचे दुसरे टोक नजरेलाही दिसत नव्हते. लाटांचा प्रचंड आवाज, पांढरा फेस आणि त्या पाण्यात असणारे मोठमोठे सुसरी मगरी आणि तिमिंगल मासे. तो समुद्र म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा वाटत होता. हा समुद्र ओलांडायचा कसा? वानर सेनेला पलीकडे न्यायचे कसे? आणि जर समुद्र ओलांडला तरी रावणासारख्या बलाढ्य आणि मायावी शत्रूवर त्याच्याच लंकेत जाऊन विजय कसा मिळवायचा? प्रभू राम त्या वाळूवर उभे राहिले. त्यांनी समुद्राकडे पाहिले आणि त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. रामाचे मन पुन्हा चिंतेने व्यापले. ते मानवी रूपात होते ना, त्यामुळे मानवाच्या सर्व भावना ते भोगत होते. राम अत्यंत व्याकुळ होऊन लक्ष्मणाला म्हणाले, हे सौमित्रा, बघ हा सागर किती विशाल आहे. याला अंत नाही,
वरुण देवानं याला इतके अभेद्य बनवले आहे की याला पार करणे मानवी शक्तीच्या पलीकडचे वाटते. मला माझ्या सीतेची आठवण येत आहे. ती तिथे अशोकवनात राक्षसणींच्या गराडात एकटीच असेल. पण मला आता कोणताही उपाय दिसत नाही. कोणत्या पुण्याने आपण हा अडथळा पार करू शकू? श्रीरामाचे ते शब्द ऐकून वातावरण गंभीर झाले. हनुमान, सुग्रीव, जांबवंत सर्वजण शांत झाले. जो जगन्नियंता आहे तोच जर असा हताश झाला तर जगाचे काय होणार? तेव्हा लक्ष्मण, जो शेषनागाचा अवतार आहे, तो पुढे आला. त्याने रामाचे पाय धरले आणि म्हणाला, दादा, आपण तर पुरुषोत्तम आहात. आपण आदिदेव आहात. हे दुःख, ही चिंता आपल्याला शोभत नाही. पण जर आपण मानवी देहाचा धर्म पाळत असाल तर शास्त्रात एक उपाय सांगितला आहे. जेव्हा संकट काळात बुद्धी चालत नाही तेव्हा संतांना शरण जावे, ऋषींचे मार्गदर्शन घ्यावे. लक्ष्मण म्हणाला, प्रभू, मला समजले आहे की इथून जवळच अर्धा योजनावर एका बेटावर बकदालभ्य नावाचे महामुनी राहतात. त्यांचे वय आणि तप इतके मोठे आहे की त्यांनी अनेक ब्रह्मदेवांचा कार पाहिला आहे. ते त्रिकालज्ञानी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊन या समस्येवर उपाय विचारूया. ते नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतील. लक्ष्मणाचे हे वचन ऐकून रामाच्या मनात आशेचा किरण जागा झाला. संत सहवास हाच तर जीवनाचा आधार आहे, असे मानून दोन्ही भाऊ आपल्या धनुष्यबाणासह बकदालभ्य ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. तो आश्रम म्हणजे स्वर्गाचा तुकडाच होता. तिथे निसर्गाची अशी काही किमया होती की जन्माचे वैरी असणारे वाघ आणि हरिण एकाच घाटावर पाणी पित होते. तिथे हिंसा नव्हती, फक्त प्रेम होते. सतत वेदमंत्रांचा घोष कानावर पडत होता. झाडांवर गोड फळे लगडलेली होती आणि फुले सुगंधित होती. त्या आश्रमात पाय ठेवताच रामाचे अर्धे दुःख तिथेच नाहीसे झाले. आश्रमाच्या मध्यभागी एका वडाच्या झाडाखाली बकदालभ्य ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या जटा जमिनीला टेकल्या होत्या आणि चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते. प्रभू रामांनी त्यांना दुरूनच पाहिले आणि साष्टांग दंडवत घातला. नमो नमः ऋषीवर्य. बकदालभ्य मुनींनी हळूच डोळे उघडले. समोर साक्षात परब्रह्म परमात्मा रामरूपात उभे आहेत हे त्या ज्ञानी मुनींनी एका क्षणात ओळखले. पण देवाची ही लीला भंग होऊ नये म्हणून त्यांनीही एका भक्ताप्रमाणे स्वागत केले. ऋषी म्हणाले, ये रामा, ये रघुनंदना, तुझे स्वागत असो. तुझ्या आगमनाने माझा आश्रम पावन झाला. पण हे प्रभू, आपण या वनात अशा रूपात का फिरत आहात? आपल्या कमळासारख्या नेत्रांमध्ये ही चिंता कसली? आपण तर स्वतः आनंदाचे सागर आहात. तेव्हा प्रभू राम अत्यंत नम्रतेने हात जोडून म्हणाले, हे मुनिवर्य, आपण सर्व काही जाणताच. तरीही मी सांगतो, माझी पत्नी सीता रावणाने पळवून नेली आहे. मी तिला सोडवण्यासाठी आणि अन्यायाचा नाश करण्यासाठी वानर सेनेसह आलो आहे. पण हा अथांग समुद्र माझ्या मार्गात अडथळा बनून उभा आहे. यावर सेतू कसा बांधावा? लंका कशी जिंकावी? या चिंतेने मला ग्रासले आहे. कृपा करून मला असा एखादा उपाय सांगा, एखादे व्रत किंवा अनुष्ठान सांगा ज्यामुळे हा विजय सुकर होईल. रामाची ही विनंती ऐकून बगदालभ्य ऋषींच्या डोळ्यात प्रेमाश्रू आले. ते मनातल्या मनात म्हणाले, वा रे देवा, तू स्वतः जगाचा मालक असून आज एका मानवाप्रमाणे उपाय विचारत आहेस. तुझी ही लीला धन्य आहे. ऋषी म्हणाले, हे रामा, तू जगाला धर्म शिकवण्यासाठी हे नाटक करत आहेस. ठीक आहे, मी तुला उपाय सांगतो. आपल्या शास्त्रात एक असे व्रत आहे जे अजेय आहे. ते केल्याने त्रैलोक्यात असा कोणताही शत्रू उरत नाही जो तुला हरवू शकेल. आता माघ महिना चालू आहे. या महिन्यातील कृष्ण पक्षात जी विजया एकादशी येते तिचे व्रत तू तुझ्या सैन्यासह कर.
हे व्रत विधीपूर्वक केल्यास तू नक्कीच समुद्र पार करशील आणि रावणावर विजय मिळवशील. श्रोतेहो, आता कान देऊन ऐका. बगदालभ्य ऋषींनी रामाला जी विधी सांगितली तीच विधी आज आपल्यासाठीही तितकीच महत्वाची आहे. या विधीमध्ये प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. ऋषी सांगू लागले, रामा, हे व्रत दशमीपासूनच सुरू होते. दशमीच्या दिवशी, एकादशीच्या आदल्या दिवशी, एका पवित्र आणि स्वच्छ जागी एक वेदी तयार करावी. त्यावर सप्तधान्य, 7 प्रकारची धान्य ठेवावीत. सप्तधान्यांचे महत्त्व: गहू, उडीद, मूग, हरभरा, जव, तांदूळ आणि मसूर. ही सप्तधान्य म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचे प्रतीक आहेत. या धान्यांवर सोन्याचा, रुप्याचा, तांब्याचा किंवा मातीचा एक सुंदर कलश, कुंभ स्थापन करावा. तो कलश शुद्ध पाण्याने भरावा. त्यात गंध, फुले, सुपारी टाकावी आणि त्याच्या मुखावर आंब्याची किंवा अशोकाची 5 पाने ठेवावीत. मूर्ती स्थापना: त्या कलशावर भगवान श्री विष्णूंची म्हणजेच तुझीच सुवर्णमूर्ती स्थापन करावी. ऋषी रामाला म्हणाले. अखंड दीप: त्या कलशासमोर तुपाचा दिवा लावावा, जो रात्रभर तेवत राहील. ऋषींनी निक्षून सांगितले, रामा, एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. संकल्प करावा की मी विजयासाठी हे व्रत करत आहे. दिवसभर कडक उपवास करावा. अन्न ग्रहण करू नये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रात्र जागरण. एकादशीची रात्र ही झोपण्याची रात्र नाही, तर जागी होण्याची रात्र आहे. त्या कलशासमोर बसून रात्रभर भजन, कीर्तन आणि नामस्मरणात वेळ घालवावा. तुपाचे दिवे, कापूर आणि उदबत्त्या लावून वातावरण सुगंधी ठेवावे. काम, क्रोध, लोभ या विकारांना मनातून काढून टाकावे. दुसऱ्या दिवशी, द्वादशीला, सकाळी स्नान करून तो कलश आणि ती मूर्ती एखाद्या वेदज्ञ ब्राह्मणाला दान करावी. त्यानंतर अन्नदान करून उपवास सोडावा. ऋषी म्हणाले, रामा, तू हे व्रत तुझ्या वानर सेनेसह कर. तुझ्या भक्तीच्या आणि या व्रताच्या पुण्याईने हा समुद्र तुला नक्कीच मार्ग देईल. बगदालभ्य ऋषींचा हा उपदेश शिरसावंद्य मानून प्रभू राम पुन्हा समुद्र किनाऱ्यावर आले. त्यांनी सुग्रीव, हनुमान, जांबवंत, अंगद आणि इतर वानरवीरांना बोलावले आणि ऋषींनी सांगितल्याप्रमाणे माघ कृष्ण एकादशीला म्हणजेच विजया एकादशीला सर्वांनी मिळून हे व्रत सुरू केले. कल्पना करा त्या दृश्याची. हजारो वानर, जे स्वभावतः चंचल आहेत, जे एका जागी क्षणभरही बसत नाहीत, ते आज रामाच्या आदेशाने आणि प्रेमाने शांत बसले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर वारूच्या वेदी बनवल्या गेल्या आहेत. हजारो छोटे मोठे कलश स्थापन केले गेले आहेत. रात्रीच्या वेळी हजारो दिव्यांचा प्रकाश त्या समुद्रकिनाऱ्यावर झळकत आहे. लाटांचा आवाज आणि त्यासोबत लाखो वानरांच्या मुखातून येणारा श्रीराम जय जय रामचा मंत्रघोष. काय दिव्य वातावरण असेल ते. स्वतः प्रभू राम वारूच्या आसनावर बसून डोळे मिटून भगवान नारायणाची मानसपूजा करत आहेत. त्यांच्या हृदयात असीम श्रद्धा आहे. जसजशी रात्र उलटली आणि द्वादशीची पहाट झाली, तसतसे वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. सर्व वानरांच्या मनात, रामाच्या मनात एक नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांना खात्री पटली की आता विजय आपलाच आहे. आता आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि श्रोतेहो, या व्रताचा परिणाम काय झाला? पुराण सांगते की या व्रताच्या प्रभावाने प्रभू रामांना आणि वानरांना अशी बुद्धी आणि शक्ती प्राप्त झाली की त्यांनी समुद्र देवता वरुणाला पण झुकवले. साक्षात समुद्रदेव वरुणाने प्रकट होऊन चरणी लोटांगण घातलं आणि अभय देत सांगितलं, हे प्रभू, काळजी नसावी. तुमच्या वानर सेनेने केवळ प्रत्येक शिळेवर राम नाम अंकित करून ती या जलात अर्पण करावी. प्रभू, तुमच्या नामाच्या शक्तीने ते जड पाषाणसुद्धा एखाद्या फुलासारखे या लाटांवर आनंदाने तरंगू लागतील आणि मग
त्यांनी नल नील यांच्या साहाय्याने समुद्रावर दगड तरंगवले. राम नाव लिहिल्यावर दगड पाण्यावर तरंगू लागले आणि अवघ्या 5 दिवसात 100 योजने लांबीचा रामसेतू बांधला गेला. जो समुद्र ओलांडणे अशक्य वाटत होते तो आता त्यांच्या पायाखाली होता. पुढे प्रभुराम लंकेत पोहोचले. घनघोर युद्ध झाले. कुंभकर्ण, मेघनाद आणि अखेरीस रावणाचा वध झाला. विजयादशमीच्या दिवशी धर्माचा विजय झाला. पण लक्षात घ्या, या महाविजयाची खरी सुरुवात, त्याचा पाया हा विजया एकादशीच्या व्रताने रचला गेला होता. म्हणून संतांनी म्हटले आहे की विजया एकादशी ही यशाची गुरुकिल्ली आहे. कथा संपत भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, हे राजा, अशा प्रकारे माझ्या राम अवतारात मी हे व्रत केले आणि विजय प्राप्त केला. जो कोणी मनुष्य, मग तो कोणत्याही वर्णाचा असो, स्त्री असो वा पुरुष, हे विजया एकादशीचे व्रत श्रद्धेने करेल, त्याचे या लोकात तर सर्व शत्रू नष्ट होतीलच. हे व्रत केल्याने या सर्व शत्रूंवर विजय मिळतो आणि मृत्यूनंतर त्या जीवाला अक्षय अशा वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. इतकेच काय, पण ही कथा जो केवळ ऐकेल किंवा वाचेल त्याला सुद्धा वाजपेय यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होईल. संत तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, चित्त शुद्ध करी तरीच भेटेल हरी. विजया एकादशी आपल्याला हाच निश्चय देते. तर श्रोते हो, ही होती विजया एकादशीची पावन कथा. कशी वाटली तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे. हे ज्ञान, हे पुण्य फक्त स्वतःपुरते ठेवू नका. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर नक्की शेअर करा. कारण कथा ऐकवणे हे सुद्धा एक प्रकारचे मोठे पुण्यकर्मच आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा, अभंग आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे माझी पुढची कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग, पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य सत्संगात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि मुख्य म्हणजे नामस्मरण करत रहा. बोला पुंडलिक वरदे हारी, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सीताकांत स्मरण जय जय राम. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.